राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल सकाळी 8:45 वाजताच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झालं. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली असून नेते कार्यकर्ते धक्क्यात आहेत. अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. ही घटना अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करून गेली. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान काल रात्री एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी उत्तर देताना सांगितले की जे काही झाले ते दुर्दैवी आणि दुःखद आहे. मात्र ह्या घटनेवर कुणीही राजकारण करू नये, ही एक दुर्दैवी घटना आहे असे सांगितले. आज ह्या दुःखद वेळी मीडियासमोर येण्याची इच्छा नव्हती, परंतु नाईलाजाने यावे लागले असेही शेवटी सांगितले. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. येत्या काही काळात अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल हे कळेलच. मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी आता उपमुख्यमंत्रीपदी लागण्याची चिन्हे आहेत. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचीही चर्चा चालू आहे. काय घडामोडी होणार हे येत्या काळात समजेलच.